प्राण्यांच्या एकाच दवाखान्यात चोरट्याचा 2 वेळा डल्ला. ठाणे शहरात प्राण्यांच्या डॉक्टराला विचित्र समस्येला सामोरे जावे लागत आहे. अवघ्या वर्षभरातच एकाच चोरट्याकडून दवाखाना फोडून दवाखान्यातील किमती ऐवज लंपास केला जात आहे. मात्र पोलिसांकडून फक्त गुन्हा नोंदवण्याचा सोपस्कार केला जात असून चोरट्याला जेरबंद करण्याची कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याचे उघडकीस आले आहे. कावेसर येथे डॉक्टर ओंकार अमीर पावसकर यांचा प्राण्यांचा दवाखाना आहे. त्यांच्याकडे 2 सहाय्यक नोकरीस आहेत. या दवाखान्यात प्राण्यांची आरोग्य तपासणी, औषध वितरण केले जाते. तसेच श्वान आणि मांजरींसाठीचे खाद्य विकण्यास येत असते. सन 2025च्या एप्रिल महिन्यात डॉक्टर पावसकर हे आपला दवाखाना बंद करून गेले असता एका अज्ञात इसमाने दरवाजाचे शटर उघडून दवाखान्यात असलेली रोकड आणि प्राण्यांचे खाद्य लंपास केले होते. या प्रकरणी कासरवडली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्षभरात या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश न आल्याने भीड चेपलेल्या चोरट्याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास याच चोरट्याने पुन्हा दवाखान्याचे शटर उचकटून दवाखान्यातील रोकड आणि मांजरीचे खाद्य असा 96,000चा ऐवज लंपास केला. तसेच दवाखान्यातील CCTV कॅमेरे देखील तोडले. मात्र एका कॅमेऱ्यात या चोरट्याच्या हालचाली कैद झाल्या असून दोन्ही चोरी प्रकरणातील चोर एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी कासरवडली पोलीस ठाण्यात BNS 331-4-305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र 3 दिवसानंतरही गुन्हेगार फरार आहे. नमस्कार, मी डॉक्टर ओंकार पावसकर, पेट क्लिनिक आणि डॉक्टर ओंकार पावसकर पेट शॉप यांचा प्रोप्रायटर. काल आमच्याकडे अशी घटना घडली की आमच्या दुकानामध्ये चोरी झालेली आहे. चोरांनी आमचं शटर लॉक तोडून आतमध्ये येऊन बराचसा पैसे आणि बरेचसे सामान चोरी करून घेऊन गेलेले आहेत. त्यांनी शटर आणि लॉक तोडलेला आहे. बाहेरचे CCTV कॅमेरा जे होते ते पण तोडलेले आहेत आणि या व्यतिरिक्त आमचे लाईट वगैरे जे होते ते सगळे फोडलेले आहेत बाहेरच्या हिशोबाने. आणि त्यांनी याच्या पलीकडे जाऊन 1 वर्षापूर्वी आमच्याकडे अगोदर चोरी केली होती आणि आता तोच चोर आमच्या संशयाने परत येऊन आमच्याकडे दुसऱ्यांदा 1 वर्षानंतर येऊन ही चोरी करत आहे. तर आता ह्याला पकडणं आम्हाला खूप गरजेचं झालेलं आहे, कारण आम्हाला असं वाटतं की हा चोर जो आहे हा आम्हाला स्पेसिफिकली टार्गेट करतोय. हा चोर बहुधा आमच्याच क्षेत्रातला आहे, कारण त्यांनी फूडच्या बॅगा शिवाय महागड्या फूडच्या बॅगा शिवाय आणखीन प्राण्यांचे इतर सामान त्यांनी बॅगांमध्ये भरून चोरी करून घेऊन गेलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही पैसेसुद्धा लंपास केलेले आहेत. आतमधले CCTV DVR सगळा चोरी करून घेतलेला आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की पोलिसांनी याच्यामध्ये दखल घेऊन या चोराला यावेळेस नक्कीच पकडावे. धन्यवाद.